ठिकाणी असल की नाही हटत कुणाच्या नजरा। तर व्हिडिओला 4K क्वालिटीमध्ये कन्वर्ट करायचं तुम्हाला या 3 ॲपची गरज पडणार आहे। सर्वात पहिले VPNमध्ये जा आणि VPNवर क्लिक करून आपलं VPNला कनेक्ट करून घ्या। जसं तुम्ही VPNला कनेक्ट केलं त्यानंतर तुम्ही CapCutमध्ये जा, न्यू प्रोजेक्टवर क्लिक करा आणि आपल्या व्हिडिओला सिलेक्ट करून घ्या। तुम्ही जसा आपला व्हिडिओ सिलेक्ट केला तुमचा व्हिडिओ CapCutमध्ये इम्पोर्ट झाला आहे। व्हिडिओ CapCutमध्ये इम्पोर्ट झाल्यानंतर ॲडजस्टमेंटवर क्लिक करा आणि सॅच्युरेशन तुम्हाला जितकी हवी आहे तितकी वाढवून घ्या। तसेच माझ्या व्हिडिओमध्ये सॅच्युरेशन खूप पाहिजे नव्हती म्हणून मी कमच वाढवली आणि ब्राइटनेसला थोडं मायनस ठेवा। शार्पनेसला तुम्ही 30 या 40 ठेवू शकता। मी तर तसं आता 30 ठेवत आहो। स्नॅपनेसला 30 ठेवल्यानंतर क्लिअरिटीला तुम्ही 35 पर्यंत ठेवू शकता तुमच्या व्हिडिओच्या हिशोबाने। तसं तुम्ही 35 पर्यंत आपली क्लिअरिटीला ठेवत आहो। क्लिअरिटीला 35 पर्यंत ठेवल्यानंतर तुम्ही आता जाणार आहात HSLवर आल्यानंतर तुम्हाला इथं व्हिडिओच्या आपल्या अकॉर्डिंगली तुम्हाला HSL ॲडजस्ट करायचं आहे। तर सर्वात पहिले तुम्हाला रेड कलरमध्ये जायचं आहे आणि जर तुमच्या व्हिडिओची सॅच्युरेशन जास्त असेल तर तिला कम करा आणि जर कम असेल तर जास्त करा आणि इथे तुम्ही तुमच्या मॉडेलला थोडं गोरं करण्यासाठी हा इफेक्ट टाका आणि त्यानंतर येलो कलरमध्ये आल्यानंतर बघू शकता तुम्ही येलो कलरने ते जो गोल्डन स्ट्रीप आहे ते थोडी चमकत आहे म्हणून मी येलो कलर थोडा जास्त केला आहे। येलो कलर जास्त केल्यानंतर बांगचं ग्रीन बॅकग्राऊंड आहे त्याला पण थोडा आपल्याला जास्त डार्क ठेवायचा आहे म्हणून ग्रीन बॅकग्राऊंड पण मी डार्क ठेवला आहे आणि ब्लू कलर तर तसा काही लेनदेन नाही आपल्या व्हिडिओसोबत आणि जो पर्पल कलर आहे त्याच्यासोबत पण काही लेनदेन नाही आपल्या व्हिडिओला, पण थोडा तुम्ही ॲडजस्ट करू शकता तुमच्या हिशोबाने। तर मी काहीतरी ॲडजस्ट केला आणि पिंक कलर आता तो रेडला आणि पिंकला एकच म्हणू शकता। पिंक कलर बी तुम्ही आपल्या व्हिडिओच्या अकॉर्डिंगली ॲड करून घ्या। त्यानंतर तुमचा व्हिडिओ झाला रेडी। आता मेन मुद्दा आहे ग्राफ। तुम्हाला रेड, ग्रीन आणि ब्लू याच्यात जाऊच नका, तुम्ही व्हाईट ग्राफमध्येच बरोबर ग्राफला थोडं जसं मी करतो तसं तुमच्या ग्राफला एकदम बनवून घ्या। तुम्ही सेम टू सेम पण बनवू शकता, तुमच्या व्हिडिओच्या अकॉर्डिंगली पण तुम्ही सिलेक्ट करू शकता। मी जसा बनवला आहे मला तर हा खूप ग्राफ आवडतो म्हणून मी हा ग्राफ असा सिलेक्ट करून टाकला आणि ग्राफ सिलेक्ट झाल्यानंतर तुमचा ग्राफ रेडी आहे। त्यानंतर माझा व्हिडिओ काही असा दिसून राहिला आहे। मी डबल ॲडजस्टमेंटमध्ये जा, डबल ॲडजस्टमेंटमध्ये गेल्यानंतर तिथे तुम्ही शार्पनेसवर जा। शार्पनेसला तुम्ही फुल पण करू शकता आणि कमी पण ठेवू शकता। मी तर तसा डबल शार्पनेसला 33वर ठेवलं आणि जे क्लिअरिटी आहे तिला मी 17-18वर ठेवला आहे आणि बघू शकता तुम्ही असा व्हिडिओ आता काही दिसून राहिला आहे आपला। तर आपला व्हिडिओ आता जो पुरा झाला आहे रेडी। याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या ॲपची गरज पडणार आहे। त्याच्यासाठी सर्वात पहिले तुम्ही आपला जो CapCut म्हणून व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट करून घ्या। एक्सपोर्ट केल्यानंतर मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला कोणत्या ॲपची गरज पडणार आहे। तर माझा व्हिडिओ एक्सपोर्ट झाला आहे त्यानंतर तुम्हाला VMaker नावाच्या ॲपची गरज पडेल। तर सर्वात पहिले प्लेस्टोरमधून हे VMaker नावाचे ॲप डाउनलोड करू शकता। VMaker नावाची ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ट्राय नावावर क्लिक करायचं आहे असं काही इंटरफेस आल्यानंतर आणि जो व्हिडिओ तुम्ही सिलेक्ट केला होता त्या व्हिडिओला सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि तुमच्या फाईलच्या अकॉर्डिंगली तुमचा व्हिडिओ एनहान्स होऊन जाईल। थोडा वेळ लागेल। व्हिडिओ एनहान्स झाल्यानंतर तुम्हाला काही असा रिझल्ट भेटून जाईल। तर आजच्या व्हिडिओसाठी एवढा जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर या मराठी माणसाला नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब पण करून घ्या।